सो हॅलो एव्हरीवन, सकाळचे 5 वाजलेले आहेत। मी आणि माझ्या जिमची टीम आम्ही चाललो आहोत नाशिकमध्ये। तुम्हालाही नाशिकमध्ये यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा। आणि इथे आम्ही सकाळी 6:30 वाजता नाश्ता करण्यासाठी थांबलो होतो। मस्तपैकी आम्ही तिथे झणझणीत अशी मिसळ ट्राय केली, डाएट वगैरे सगळं विसरलो होतो। देन आम्ही सकाळी 9 वाजताच्या दरम्यान पोचलो सप्तशृंगी देवीच्या पायथ्याशी। इथे बघू शकता देवीचा डोंगर। देवीच्या दर्शनासाठी जाण्यासाठी रोपवेने जावं लागतं। सो हा आजूबाजूचा परिसर बघू शकता तुम्ही मंदिराचा। सो देवीसाठी आम्ही ओटी घेतली आणि मस्तपैकी निघालो देवीच्या दर्शनाच्या दिशेने। आम्ही इथून प्रवेशद्वारामधून आतमध्ये गेलो आणि तिथून आम्ही रोपवे येण्याचा वेट करायला लागलो। सो इथे रोपवेचा वेट करत करत रोपवे शेवटी आली आणि देन आम्ही रोपवेमध्ये बसलो। आणि इथे सगळ्यांचं इंट्रोडक्शन देते मी, कोण आहेत। इथे आहेत अशोक भाई, प्रीती मॅडम, वैष्णवी, शेखर दादा, प्रकाश सर, ऋषिकेश आणि इथे मी। आणि रोपवेमधून तुम्ही व्ह्यू बघू शकता, खूप असं उंचावर आल्यासारखं वाटत होतं। इथे मंदिराच्या दुरुस्तीकरणाचं काम चालू होतं। इथे तुम्ही मंकीज बघू शकता। आम्ही दर्शनासाठी खूप गर्दी होती देवीच्या, सॅटर्डे असल्यामुळे। सो आमचं दर्शन झालं। इथे देवीचा फोटो बघू शकता, सप्तशृंगी देवीचा। दर्शन झालं आणि मस्तपैकी आम्ही आलो खाली। देवीच्या मंदिराच्या पायथ्याशी एक तलाव आहे, तिथे तुम्ही नक्की विजिट करा, खूप छान आहे। हा तिथे मी व्हिडिओ शूट केलेला आहे। त्यानंतर आम्ही लंच केला। तिथे लंच एवढा वाव नव्हता, बट ठीकठाक लंच वगैरे झाला आमचा। त्यानंतर आम्ही निघालो दिंडोरीमध्ये। दिंडोरीमध्ये आल्यानंतर तुम्ही इथे सुद्धा नक्की विजिट करा। इथे आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा मठ, खूप सुंदर मठ आहे। इथे आम्ही मठाच्या दिशेने जाताना मस्त वाटत होतं, प्रसन्न वाटत होतं त्या मठामध्ये जाऊन। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे वर्डच खूप असतात। तुम्ही बघू शकता हा मठ खूप असा म्हणजे सिंपल आणि छान वाटत होता। त्यानंतर आम्ही संध्याकाळी 6 वाजता आलो पंचवटीमध्ये। सो पंचवटीमध्ये फेमस ही आहे गोदा आरती। ही गोदा आरती तुम्ही नाशिकमध्ये गेलात तर नक्की ऐका, तिथे जाऊन बसा। एक वेगळाच बोलतात ना, एक वेगळंच प्रसन्नता भेटते तिथे। सो नक्की जा। आणि त्यानंतर आम्ही पंचवटीमध्येच छोटे छोटे मंदिर्स होते, त्यातलं हे एक श्री काळाराम मंदिर। तुम्ही या मंदिराचं आतलं काम बघू शकता, खूप पूर्वीच्या काळीचं आहे। सो इथे या मंदिरात पण आम्ही गेलो। त्यानंतर एक गुफा होती, सीतामा गुफा। त्या गुफेमधले काही फोटोज आमचे इथे सगळ्यांचे। त्या गुफेमधून सीतामाकडे जाण्याचा मार्ग होता। सो ह्या गुफेमधले काही फोटोज आणि शिवलिंग पण त्या गुफेमध्येच होतं। त्यानंतर आम्ही डिनरसाठी थांबलो, मस्तपैकी डिनर केला। दुपारचं जेवण छान नव्हतं, पण संध्याकाळचा डिनर खूप वाव होता। डिनरमध्ये 2-3 प्रकारच्या पनीरच्याच भाज्या होत्या। सो पनीर मला खूप आवडतं। अँड मस्तपैकी लंच तर झाला नव्हता व्यवस्थित, पण डिनर खूप छान झाला, टेस्टी होता डिनर करून आम्ही निघालो बाहेर इथे पान टाईपमध्ये ट्राय करायचं होतं, बट आम्ही कोणी ट्राय नाही केलं। आणि मग मस्तपैकी आम्ही आमच्या रूम्सवरती निघालो। आजचा दिवस आमचा इथेच गेला। डे 1 नाशिकमध्ये खूप मस्त गेला। सो रूम्स पण खूप छान होत्या।